मंगळ ग्रहाच्या पोटात पाण्याचा साठा असल्याचं नासाच्या संशोधनात समोर आलंय। हे ऐकून एलॉन मस्क यांनी आनंद पोटात माझ्या माईना हे गाणं लावून जल्लोष केला असेलच, कारण राशीतून मंगळ काढण्यासाठी लोक जेवढे उपास तापास नवस वगैरे करत नाहीत त्यापेक्षा जास्त मेहनत मंगळावर माणसाला नेण्यासाठी एलॉन मस्क करतायत। या माणसाचं एक स्वप्नवत मिशन आहे, मंगळावर माणसांची वसाहत निर्माण करण्याचं। ते कधी ना कधी पूर्ण होईल, पण त्याआधी नासाला मंगळावर पाणी सापडल्याच्या माहितीचा आढावा घेऊया। हे पाणी त्यांना कसं सापडलं आणि मंगळावर पाणी सापडलंय तर त्याचा माणसांसाठी काय उपयोग आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सुशांत अभंग, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। नासाचं मार्स इनसाइट लँडर हे 5 मे 2018 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं। मंगळाच्या पोटाचा म्हणजे जमिनीखाली खोल भागांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला। 21 डिसेंबर 2022 रोजी मिशन बंद करण्यात आलं, पण बंद होण्याआधी इनसाइट लँडरने मंगळाच्या आतल्या भागाची म्हणजे जमिनीखाली होणाऱ्या हालचालींची महत्त्वपूर्ण माहिती जमा केली। या लँडरवर सेस्मोमीटर म्हणजेच भूकंप मोजण्याचं मशीन होतं। या मशीनने 1300हून अधिक मार्स क्वेक म्हणजेच मंगळावरच्या भूकंपांची नोंद केली। युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्राध्यापक मायकल मांगा सांगतात, ही तीच पद्धत आहे जी वापरून पृथ्वीवर पाण्याचा शोध घेतला जातो किंवा तेल आणि गॅसेसचा शोध घेतला जातो। आता मंगळाच्या जमिनीखालच्या भूकंपाचा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना जमिनीखाली लिक्विड वॉटर असल्याचं आढळून आलं। आता तुम्ही म्हणाल, वॉटर लिक्विडच असतं ना, हे काय इश्कवाला लव सारखं प्रकरण आहे का? तर कसं आहे, याआधी मंगळावर पाणी गोठलेल्या किंवा वाफेच्या स्वरूपात असल्याचे पुरावे आढळून आले होते। आता मात्र द्रव स्वरूपात पाणी आढळून आलंय, म्हणून लिक्विड वॉटर हा शब्द वापरलाय। हे पाणी जमिनीखालच्या खडकांच्या भेगांमध्ये लपलेलं आहे। शिवाय हे पाणी 11 ते 20 किलोमीटर खोल खाली असल्याचं मानलं जातंय। या संशोधनाचे प्रमुख वॉशन राईट यांच्या मते कोट्यावधी वर्षांपूर्वी मंगळावर नद्या, तलाव आणि महासागर होती आणि मंगळाच्या ध्रुवावर अजूनही गोठलेल्या पाण्याव्यतिरिक्त द्रवरूप पाणी असल्याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे, असं ते म्हणाले। शास्त्रज्ञांच्या मते या खडकांमधील भेगांमधून सर्व पाणी जर बाहेर काढलं तर ते 1-2 किलोमीटर खोल महासागर भरू शकेल इतकं पाणी आहे। मार्स इनसाइट लँडरच्या डेटामुळे इतकं तर स्पष्ट झालं की मंगळ ग्रह आज जसा आहे तसा तो 3 अब्ज वर्षांपूर्वी नव्हता। 3 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर माणूस निर्माण होण्यासाठी सूक्ष्मजीव जीवनही अस्तित्वात आलं नव्हतं, पण तेव्हा मंगळ ग्रह हा पाण्याने भरलेला होता। मग आता हा ग्रह पूर्ण वाळवंट कसा झाला याबद्दल बोलताना संशोधनात सहभागी असणारे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक मायकल मांगा म्हणाले, या ग्रहाच्या उत्क्रांतीमध्ये पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। जेव्हा मंगळाचं वातावरण नष्ट झालं तेव्हा यातलं काही पाणी अवकाशात हरवलं, म्हणजेच त्याची वाफ झाली। पृथ्वीवर बहुतेक पाणी हे जमिनीखाली आहे, असंच मंगळावर असण्याची शक्यता आहे। या पाण्याच्या शोधामुळे मंगळावर जीवसृष्टी होती की नाही आणि मंगळाचा भौगोलिक इतिहास जाणून घेणं सोपं होईल। ग्रहावर जीवनाचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचं प्राध्यापक मांगा यांनी स्पष्ट केले, पण माणसांसाठी पाणी हेच जीवन आहे आणि सध्या तरी ते सापडले। आता पृथ्वी सोडून माणूस मंगळावरही राहू शकेल का या शक्यतेला आता नाकारता येणार नाही, पण त्यासाठी आणखी बरीच वर्ष लागतील। तोपर्यंत तुम्ही गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।